पावसामध्ये पहिलं लेक्चर. गट्टू चिंकी शाळेसाठी तयार होऊन नाश्ता करत होते. मुलांनो, लवकर नाश्ता करा, मग मी तुम्हाला दोघांना कारने शाळेत सोडतो. बाहेर वातावरण जरा खराब आहे. ओके बाबा, आता आमचा ब्रेकफास्ट संपतच आलाय. हो, आणि माझाही. नाही, हे घ्या, दूध संपवा बरं, मग जा. डबा बॅगेत ठेवा. गट्टू चिंकी लगेचच दूध संपवतात आणि डबा बॅगेत ठेवतात. बाबा त्यांना कारने शाळेमध्ये सोडतात. टाटा बाबा. बाय मुलांनो. चिंकी, बघ ना, आज सकाळपासून वातावरण किती खराब आहे. असं वाटतंय जोरात पाऊस येणार आहे. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. बरं झालं आपण आपल्याबरोबर छत्री आणली. चल लवकर वर्गात जाऊ, नाहीतर उशीर होईल आणि पहिलं लेक्चर सुरू होईल. गट्टू चिंकी लगेचच आपल्या वर्गामध्ये पोहोचतात आणि पाहतात की सगळी मुलं खिडकीच्या जवळ बसली आहेत आणि बाहेरचं वातावरण बघत होते. गट्टू चिंकी सुद्धा गुड्डी हरी आणि बंटीच्या जवळ जाऊन बसतात. हाय गट्टू चिंकी, बघा तर आज वातावरण किती छान आहे ना. अच्छा, अरे ह्याला तर खराब वातावरण म्हणतात आणि मला तर खूप भीती वाटतीये. सकाळी तर भरपूर विजाही चमकत होत्या. अगं गुड्डी, याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काय आहे? आपल्याला तर काहीच नाही होणार. आपल्यापासून वीज खूप लांब कडाडते. तेवढ्यात अचानक खूप जोरात वीज कडाडते आणि सगळ्यात अगोदर हरी टेबलच्या खाली लपतो. त्याला बघून सगळे हसू लागतात. काय झालं हरी? आता तूच तर म्हणत होतास ना की वीज आपल्यापेक्षा दूर पडते. यात घाबरायचं काय? आणि तूच सगळ्यात पहिले लपलास. हा हरी तर एक नंबरचा घाबरट आहे. हे घे माझा हात हरी, उठ, घाबरू नकोस. काय तुम्ही पण लोक, हसणं बंद करा ना. ते तर विजेनं अचानक हल्ला केला म्हणून मी जरा घाबरलो, बाकी काही नाही. तेवढ्यात बेल वाजते आणि सगळे मुलं आपापल्या जागेवरती बसतात. टीचर पण क्लासमध्ये येऊन शिकवू लागतात. मुलांनो, आता हा तुमचा पहिला तास आहे गणिताचा. तर लवकर आपापली गणिताची पुस्तकं आणि वह्या काढा. ओके मॅम. सगळी मुलं कॉपीज आणि बुक बाहेर काढतात. पण तेवढ्यात बाहेर जोराचा पाऊस सुरू होतो आणि वादळ येऊ लागतं. जोराच्या हवेमुळे खिडक्या जोरात चालू बंद होऊ लागतात आणि लाईट्सही जातात. अरे हे काय? मुलांनो, खिडक्यांपासून दूर व्हा. मी आत्ताच येऊन खिडक्या बंद करते. अरे अंधार का झाला? लाईट्सही गेलेत आणि वातावरणही किती खराब झालंय. हो गट्टू, आता मलाही भीती वाटतीये. सगळी मुलं अगदी शांत बसतात आणि मॅम खिडक्या बंद करतात. तेवढ्यात क्लासमध्ये लावलेल्या स्पीकरवर अनाउन्समेंट होते. सगळ्या टीचर्सनी नीट ऐका. खराब वातावरणामुळे शाळेला सुट्टी देण्यात येत आहे. पहिल्या तासानंतर कुठलाही तास होणार नाही आणि त्यानंतर सगळी मुलं घरी जाऊ शकतात. ही अनाउन्समेंट होताच वर्गात बसलेली सगळी मुलं खूप खुश होऊन जातात. सुट्टी! वाव, पहिल्याच तासाला सुट्टी. आज तर मजाच आली. हो गट्टू, मित्रांनो, आपण सगळे सोबत घरी जाऊयात. हो गुड्डी, गुड आयडिया. अशाने आपल्या कोणालाही भीती वाटणार नाही. कोणाला म्हणजे तुला. तेवढ्यात सगळ्या मुलांना शांत करत मॅडम म्हणतात, मुलांनो, जसं तुम्ही ऐकलं की शाळा आता सुटणार आहे, पण तुम्ही सगळे नीट घरी जाल. तुमच्या पालकांनाही याबाबतीत कळवण्यात आलंय. आणि हो, जर कोणाला आपल्या पालकांशी बोलायचं असेल तर मला सांगू शकता आणि इतर मुलं आता जाऊ शकतात. हे ऐकतात सगळी मुलं वर्गाच्या बाहेर पळायला सुरुवात करतात आणि आपापल्या घरी जाण्याची तयारी करू लागतात. काय मित्रांनो, घरी जायला तयार आहात ना? आपापली छत्री उघडा. येस सर, आम्ही सगळ्यांनी आपल्या छत्र्या उघडल्या. गुड. मग आता सगळ्यांनी नियम ऐका. पावसामुळे रस्त्यावर खूप पाणी साचलंय आणि तर ट्रॅफिकही जाम झालंय. त्यामुळे सगळ्यांनी माझ्या मागे चालायचंय आणि हो, सांभाळून चालायचंय. कोणी खड्ड्यात पडायला नको. ओके गट्टू, आम्ही सगळे नीट चालू. हो, चला आता जाऊया.
सगळ्यात अगोदर गट्टू शाळेतून बाहेर पडतो आणि रोड क्रॉस करून रोडच्या दुसऱ्या बाजूला जातो. बाकी सगळेजणही त्याच्या मागे मागे जाऊ लागतात. सगळे आले ना? यस सर. ठीक आहे, मग निघूया. मित्रांनो, सांभाळून. पुढे एक मोठा खड्डा आहे, आपल्याला उडी मारायची आहे. ओके सर. गट्टू उडी मारायला जाणारच असतो तेवढ्यात पाठीमागून मॉन्टी सायकलवरून येतो. तो इतक्या जोरात सायकल गट्टूच्या शेजारून घेऊन जातो की त्यामुळे गट्टूचा बॅलन्स निसटतो आणि तो सरळ सरळ खड्ड्यामध्ये पडतो. ओ नो गट्टू, तू ठीक आहेस ना? अरे मोंटी, जरा बघून सायकल चालवायची ना. बघ, तुझ्यामुळे गट्टू पडला. आता यात माझी काय चूक आहे? आता हा गट्टूच एवढा मूर्ख आहे तर चल मी तर निघतो. मॉन्टी आपली सायकल घेऊन पळून जातो. तिकडे गुड्डी आणि चिंकी गट्टूला उठवायचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात जोराची हवा आल्यामुळे तिथे गट्टू, चिंकी आणि गुड्डीची छत्री उडून जाते. हे काय, आपल्या छत्र्या उडाल्या? ओ नो, आपल्या छत्र्या उडाल्या. हो, आई मला खूप आवडेल. ही तिची आवडती छत्री होती. ओहो, काही हरकत नाही गुड्डी, तुम्ही दोघी माझ्या छत्रीत या, ही मोठी आहे. हो गट्टू, आणि तू माझ्यासोबत ही छत्री शेअर कर. असं केल्याने आपण सगळे पावसात वाचूया. सगळी मुलं असंच करतात आणि पुन्हा एकत्र पुढे जाऊ लागतात. पण तेवढ्यात समोरून एक कार येते ज्यामध्ये आई बसलेली होती. आई विंडो खाली करते आणि म्हणते, मुलांनो, हा काय अवतार करून घेतलाय तुम्ही? लवकर येऊन गाडीत बसा, मी सगळ्यांना घरी सोडते. आईला पाहतात सगळी मुलं खूप खुश होतात आणि लगेचच गाडीमध्ये जाऊन बसतात. थँक्यू सो मच काकू, तुम्ही तर आमचा जीवच वाचवला. वेलकम मुलांनो. पण आई, तू इथे कशी? गट्टू, चिंकी, मी तुम्हाला घ्यायला शाळेतच येत होते. मला सुट्टीचा मेसेज मिळाला होता. तुम्ही सगळे शाळेतून एकटे का निघालात? हे भयंकर झालं असतं. सॉरी आई, आम्हाला वाटलं की आम्ही एकटे घरी येऊ शकतो. हो, आणि बघा तुम्ही तुमचा काय अवतार करून घेतलाय. परत असं नाही करायचं, कळलंय तुम्हा सगळ्यांना? ओके. मग आई सगळ्या मुलांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडते आणि गट्टू, चिंकी सुद्धा परत आपल्या घरी येतात. क्लास मॉनिटर. गट्टू आणि चिंकीच्या युनिट टेस्ट ओव्हर झाल्या होत्या आणि आता नवीन सेमिस्टर सुरू होणार होतं. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. चिंकी, एकदाच्या परीक्षा संपल्या, आता काही दिवस आरामात राहू. कसा आराम करणार गट्टू? आता नवीन सेमिस्टरचा नवीन अभ्यास सुद्धा असणार ना? हो चिंकी, हे तू एकदम बरोबर बोलतीयस. तसं तर मी रोज 8च्या तासाची वाट बघत असतो. तेवढ्यात वर्गात गट्टू, चिंकीच्या क्लास टीचर येतात. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, परीक्षा कशा होत्या? खूप मस्त टीचर. गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, ह्याच बरोबर आता तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होतंय आणि मी तुमच्या वर्गाचा नवीन मॉनिटर निवडणार आहे आणि तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव मी तुम्हाला शेवटच्या तासाला सांगणार आहे. ओके? सगळी मुलं नवीन मॉनिटर कोण होणार याबद्दल चर्चा करू लागतात. तेवढ्यात टीचर सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि अटेंडन्स घेऊन निघून जातात. अगं चिंकी, मी तर शेवटच्या तासासाठी खूप एक्सायटेड आहे. आपल्या वर्गाचा नवीन मॉनिटर कोण होणार आहे माहित नाही, हो ना? हो गट्टू, कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी एक नवीन मॉनिटर होईल. हो हो, पण आता हे सगळं सोडा. चला, तुम्ही आता सोशल सायन्सचा अभ्यास काढा. पुढचा तास सोशल सायन्सचा आहे. तेवढ्यात तिथे सोशल सायन्सच्या मॅडम येतात आणि क्लास सुरू होतो. तेव्हा क्लास झाल्यानंतर शेवटच्या तासाला टीचर नव्या मॉनिटरचं नाव अनाउन्स करायला येतात. मुलांनो, तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव आहे गट्टू. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. गट्टूच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. अरे वा गट्टू, नवीन मॉनिटर तू आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू ऑल ऑफ यू. मला तर विश्वासच बसत नाहीये. गट्टू, आता वर्गाच्या मॉनिटरची सगळी कामं तुला करायची आहेत आणि जेव्हा कोणी शिक्षक वर्गात नसतील त्यावेळेस वर्ग तुला शांत ठेवायचा आहे. पण गट्टू खुश होण्याच्या नादात मॅडमच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही. घरी गेल्यावर डिनर घेताना गट्टू आईबाबांना ही आनंदाची बातमी सांगतो. अरे वा गट्टू, कॉंग्रॅच्युलेशन्स.
मीही शाळेत असताना बऱ्याचदा मॉनिटर बनायचो. थँक्यू बाबा. आता उद्यापासून शाळेत खूप मजा येणार आहे. गट्टू आपलं जेवण करून पटकन झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी शाळेत. मुलांनो, आज तुमच्या मॅथ्स टीचर आल्या नाहीयेत म्हणून तुमचा 3रा तास ऑफ असणार आहे. त्यावेळेस वर्गाचा मॉनिटर वर्ग शांत ठेवण्याचं काम करेल. ओके गट्टू? ओके मॅम. जसा 3rd पिरियड होतो, गट्टू वर्गासमोर हातात खडू घेऊन उभा राहतो. आता कोणीही गडबड करणार नाही. जो बोलेल त्याचं नाव मी फळ्यावर लिहिणार आहे. थोड्याच वेळात गट्टू आपला बेस्ट फ्रेंड बंटीला गुड्डीशी बोलताना पाहतो. अरे बंटी, तू का बोलतोयस? मी आत्ताच तुझं नाव फळ्यावर लिहीन. गट्टू, तू आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिणार? जर तू असं केलंस तर मला खूप वाईट वाटेल. गट्टू विचारात पडतो. थोडा विचार करून तो बंटीचं नाव तर लिहित नाही, पण तो गुड्डीचं नाव लिहितो. हे पाहून गुड्डीला राग येतो आणि इतकंच नाही तर गट्टू आपल्या मित्रांशी बोलतोही. आवाज ऐकून त्यांची क्लास टीचर वर्गात येते. अरे वर्गात कसला गोंधळ चालू आहे? आणि गट्टू, तू वर्ग शांत नाही ठेवलास? मॅम, मी तर सगळ्यांची नावंही लिहिली होती, पण ते... गट्टू काही बोलणार तेवढ्यात गुड्डी उभी राहून मॅडमला म्हणते, मॅम, गट्टूने त्याचा बेस्ट फ्रेंड बंटीचं नाव नाही लिहिलं आणि बाकी सगळ्यांचं लिहिलं आणि तोच वर्गामध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होता. सगळेजण गुड्डीच्या हो मध्ये हो मिळवतात. हे ऐकून मॅमला खूप राग येतो आणि त्या गट्टूला रागावतात. गट्टू, मी तुला मॉनिटर अशासाठी केलं होतं की मला असं वाटतं की तू एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहेस, पण असं काहीतरी करून मला चुकीचं ठरवलंस. आता तू वर्गाचा मॉनिटर नाहीयेस. उद्या मी नवीन मॉनिटर निवडणार. यावर गट्टूला खूप वाईट वाटतं. तो पूर्ण दिवस कोणाशी काहीच बोलत नाही आणि सुट्टीत देखील गट्टू आपल्या रूम मध्ये घरी जाऊन कोणाशीही काहीही बोलत नाही. हे पाहून आई काळजीमध्ये पडते. ह्या गट्टूला काय झालंय? चिंकी आईला सगळं सांगते. आई सगळं ऐकून गट्टूसाठी खायला घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते. गट्टू बाळा, तू जेव्हापासून शाळेतून आलाय तुझ्या रूम मध्येच आहे. घे, खाऊन घे. गट्टू चुपचाप बसला होता. तेवढ्यात तो आईला मिठी मारतो आणि त्याला रडू येतं. आई, मॅडम मला सगळ्यांसमोर ओरडल्या म्हणून मला अजिबात चांगलं नाही वाटलं. अरे गट्टू बाळा, इट्स ओके, काही हरकत नाही. आई गट्टूला समजावू लागते. गट्टू बाळा, मॅडमनी तुला ही रिस्पॉन्सिबिलिटी अशासाठी दिली कारण त्यांना असं वाटलं की वर्गातील इतर मुलांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. पण नंतर जेव्हा तू मस्ती केली आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव फळ्यावर नाही लिहिलं तर तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाहीस ना आणि मॅडमचा विश्वासही तोडला. म्हणून तू तुझी चूक स्वीकारून मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अजून एक संधी मागितली पाहिजे. आणि त्याचबरोबर तू मॅडमना प्रॉमिस कर की असं परत होणार नाही. गट्टू आईचं बोलणं नीट ऐकतो आणि त्याला त्याची चूक समजते. आई, मला समजलं. मी उद्या सकाळीच जाऊन सगळ्यात आधी मॅडमना सॉरी म्हणेन आणि त्यांच्याकडे अजून एक संधीही मागेन. व्हेरी गुड. चल, आता कर जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू मॅडमकडे जातो. मॅडम, मी कालच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो. मॅडम, प्लीज मला अजून एक संधी द्या ना. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आय प्रॉमिस. गट्टूला सॉरी बोलताना बघून मॅडमला खूप चांगलं वाटतं आणि त्या त्याला माफ करतात. इट्स ओके गट्टू, ठीक आहे. मी तुला परत एक संधी देते. तूच वर्गाचा मॉनिटर आहेस, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता आली पाहिजे. ओके? ओके मॅम. यावेळी गट्टू आपल्या सगळ्या ड्युटी छान पार पाडतो आणि सगळे या नव्या मॉनिटरवर खूप खुश होतात. गट्टू चिंकी गेले कॅन्टीन. गट्टू चिंकी सकाळी सकाळी उठतात तर पाहतात तर किचन मधून भांड्यांचा जोर जोरात आवाज येत होता. अरे हे काय? स्वयंपाकघरातून आज इतका आवाज? आई चिडलीये का आज? हो ना गट्टू, आपण तर काहीच मस्ती केली नाही की ज्यामुळे आई चिडेल. चल जाऊन बघूया. जसे गट्टू चिंकी किचन मध्ये पोहोचतात तर ते पाहतात की किचन मध्ये आई नाही आणि बाबा काम करत होते आणि त्यामुळे घाईघाईत त्यांच्याकडून भांडी पडत होती. गट्टू चिंकीला पाहून बाबा म्हणतात, अरे मुलांनो, बरं झालं तुम्ही उठलात. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. मला उशीर होत होता म्हणून मी कसा तरी नाश्ता बनवला.
काय? पण बाबा, तुम्ही का नाश्ता बनवला आणि आई कुठे? हो, तुम्ही नाश्ता का बनवताय बाबा? अगं, मी हेच विचारलं ना चिंकी. तू तोच प्रश्न पुन्हा का विचारतीयस? अरे हो मुलांनो, ते आईची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे आईला जरा लवकर जावं लागलं. म्हणूनच तर मी नाश्ता बनवतो आहे. आता तुम्ही लोक उशीर करू नका, पटकन तयार होऊन या. मग गट्टू चिंकी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात. तर पाहतात की बाबांनी चहा आणि टोस्ट बनवले होते. त्यातले काही टोस्ट जळालेही होते. माफ करा हा गट्टू चिंकी, तुम्हाला आज आईसारखा टेस्टी नाश्ता नाही मिळाला. काही हरकत नाही बाबा, नाश्त्याचं आता काही करू शकत नाही. पण आमच्या दुपारच्या जेवणाचं काय? ओ हा, अरे लंच तर मी बनवायचं विसरलोच. आता जास्त वेळही नाहीये. काही हरकत नाही मुलांनो, तुम्ही हे पैसे ठेवा आणि कॅन्टीनमध्ये जेवून घ्या. आणि हो, तुमच्या मित्रांनाही द्या बरं का. ये, थँक्यू बाबा. आज तर कॅन्टीनमध्ये खायची मजाच येईल. गट्टू चिंकी पैसे घेऊन खूप खुश होतात आणि आपल्या बॅग्स घेऊन शाळेत जाण्यासाठी निघून जातात. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या मित्रांना जेव्हा हे सांगतात तर तेही खूप खुश होतात. गट्टू चिंकी, आपण कॅन्टीनचा वडापाव सुद्धा खाऊ शकतो. मी मागच्या महिन्यात खाल्ला होता, खूप यमी होता. तेव्हा माझी आई घरी नव्हती ना, त्यामुळे मलाही लंचचे पैसे मिळाले होते. आणि गट्टू चिंकी, मी तिथे खूप मुलांना सामोसा खातानाही पाहिलंय. तो पण खूप मस्त आहे. मला असं वाटतंय की तो नक्कीच टेस्टी असणार. मी तर दुपारच्या जेवणाची वाट पाहतोय मित्रांनो. कधी सुट्टी होणार आणि कधी जाऊन आपण मस्त जेवण करणार. सगळे मित्र लंच होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात चिंकी आपल्या वहीच्या मागे एक बर्गर बनवते आणि गट्टू आणि इतर मित्रांना दाखवत ती म्हणते, मित्रांनो, आपण कॅन्टीनमध्ये हे बर्गर खाल्लं तर, ज्यामध्ये खूप भाज्या आणि चीज आहे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे मित्र हळूहळू हसू लागतात आणि गट्टू पेन्सिल घेऊन बर्गर सोबत ज्यूसही बनवतो. आणि आपण ज्यूसही पिऊ शकतो. बंटी फ्रेंच फ्राईज ड्रॉ करत म्हणतो, हो, आणि तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे विसरलात मित्रांनो? अरे, आपण कॅन्टीनला जाणार आहे, बर्गर शॉपवर नाही. गुड्डीच्या बोलण्यावर सगळेच जण हसतात. पण मग मॅथ्स टीचर सगळ्यांना शांत करतात. जशी लंच बेल वाजते, गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी धावतच कॅन्टीनकडे जातात. कॅन्टीनमध्ये मोठं मेनू कार्ड लावलेलं होतं. यावर तर किती पदार्थ लिहिलेत. छोले भटुरे, बर्गर, सँडविच, मॅगी, मोमोज आणि अगदी मिनी पिझ्झा सुद्धा. गट्टू, माझ्या मते तर आपण सगळ्यांनी समोसा आणि सँडविच घ्यायला हवं. ते बघा, त्या मुलांनीही हेच घेतलंय आणि किती यम्मी दिसतंय. हो गट्टू चिंकी, आपल्याला पनीर सँडविच आणि समोसा आणि चटणी घ्यायला हवी. मी ऐकलंय कॅन्टीनचा समोसा बेस्ट आहे. यम्मी, हे ऐकायलाही किती मस्त वाटतंय. चल गट्टू, मग आपण सँडविच आणि समोस्यासाठी या काउंटरवरून कुपन घेऊया. हो, मग आपल्याला ते कुपन खाण्याच्या काउंटरवर द्यावं लागेल. आपल्याला तिथूनच सँडविचेस आणि समोसे मिळतील. बघा ना, मुलांची केवढी मोठी रांग आहे. जरा लवकर करू. मग गट्टू अगोदर रिसीट काउंटरवर जातो आणि तिथे उभे असलेल्या मॅमना म्हणतो, मॅम, आम्हाला 5 समोसे आणि 5 पनीर सँडविचेससाठी कुपन हवेत आणि हे घ्या पैसे. ओके बाळा, हे घे आणि खाण्याच्या काउंटरवर सांभाळून जा. तिथे आधीच खूप गर्दी आहे. तुझं अन्न पडायला नको. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू मॅम. रिसीट मिळताच गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी खाण्याच्या काउंटरकडे जातात आणि लगेचच आपले समोसे आणि सँडविचेस घेतात. चला मित्रांनो, आपण तिथे टेबल खुर्चीवर बसून खाऊया. खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. मग सगळी मुलं खुर्च्यांवर बसून आपल्या समोसा आणि सँडविचेसचा आस्वाद घेतात. वाव, हे पनीर सँडविच तर किती यमी आहे. म्हणूनच लोक कॅन्टीनच्या सँडविचचं कौतुक करतात. अरे चिंकी, हा एकदा समोसा हिरव्या चटणी सोबत खाऊन बघ, मजाच येऊन जाईल बघ. हे सगळं खरंच खूप यमी आहे. पण हो गट्टू, चिंकी,
तुम्हा दोघांना मिळून माझा, बंटीचा आणि हरीचा डब्बा संपवावा लागेल. विसरू नका. हा, नाहीतर मला आईकडनं डबा संपवला नाही म्हणून रागवेल ती. हो हो गुड्डी, नक्कीच. आम्ही तुम्हा तिघांचा डब्बा सुट्टीमध्ये संपवून टाकू. तोपर्यंत आम्हाला अजून भूक लागेल. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. सगळे मजेत कॅन्टीनचा समोसा आणि सँडविच खातात आणि सगळ्या रॅपर्स आणि प्लास्टिकला डस्टबिन मध्ये टाकतात. गट्टू चिंकी पाहतात की काही मुलांनी कचरा हा डस्टबिनच्या बाहेरच फेकला होता. अरे हे काय, काही मुलांनी तर कचरा डब्याच्या बाहेरच टाकून दिलाय. हे तर खूप चुकीचंच आहे. खाण्याच्या ठिकाणी कधीही अशा प्रकारची घाण नसायला हवी. हो हरी, एकदम बरोबर. चला आपण सगळे मिळून हे स्वच्छ करूया. मग गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून आजूबाजूला पडलेला तो कचरा डस्टबिन मध्ये टाकू लागतात. हे पाहून काउंटरवर असलेल्या त्या मॅडम तिथे येतात आणि मुलांना म्हणतात, शाबास मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप समजूतदार आहात. जर सगळी मुलं तुमच्यासारखी वागली तर कॅन्टीन घाण होणार नाही. थँक्यू मॅम, पण शाळा स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आमचंच आहे. गट्टू चिंकी मॅडमशी बोलतच होते की तेवढ्यात स्कूल बेल वाजते आणि लंच ब्रेक ओव्हर होतो. बेलचा आवाज ऐकून मॅडम गट्टू चिंकीला म्हणतात, हो, एकदम बरोबर मुलांनो, पण आता बेल झालीये. आता तुम्ही लोक तुमच्या तुमच्या वर्गात जा. हे सगळं मी साफ करेन. ओके, मॅम. मग गट्टू चिंकी आपल्या वर्गामध्ये जातात आणि आपापल्या जागेवरती बसून पुस्तकं उघडतात, कारण त्यांचा लंच ब्रेक संपला होता. घरी गेल्यावर गट्टू चिंकी बाबांना सांगतात की त्यांनी कॅन्टीनमध्ये काय काय खाल्लं आणि आपल्या मित्रांसोबत केवढं एन्जॉय केलं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.